राहाता तालुक्यातील डोराळे येथील सुनील थोरात याच्यावर काही जणांनी जबरी प्राणघातक हल्ला केला आहे। हल्ल्यात सुनीलचे 2 पाय आणि 1 हात फोडण्यात आला। विशेष म्हणजे हल्लेखोरांनी सुनीलची रक्तबंबाळ अवस्था करून त्याला नाशिकच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। पुढे काय झालं यासाठी पहा ही सविस्तर बातमी। चहाचे दुकान चालवणारा सुनील आणि गावातील वैभव डांगे यांची पेव्हर ब्लॉक बसवण्यावरून काही दिवसापूर्वी शाब्दिक बाचाबाची झाली होती। याचा राग मनात धरून डांगे व त्याच्या इतर साथीदारांनी रात्री 12 वाजेला सुनील थोरात याला फोन केला। तुझ्याशी बोलायचे आहे असे ते गोडगोड बोलले। सुनीलला वाटले चर्चा करायची असेल, परंतु झाले उलटेच। उत्तम हेंगडेच्या गाडीत सुनीलला बसवण्यात आले। शिर्डीतून सुनीलला उचलल्यानंतर गाडी डोराळा गावच्या दिशेने चालवण्यास सुरुवात करण्यात आली। डोराळे गावातील एका क्रिकेटच्या मैदानात आल्यावर तिथे अगोदरच 15 ते 20 जण वाट पाहत होते। यातील डांगे, हेंगडे, सुपेकर, शिंदे यांनी सुनीलला स्टंप, बॅट आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली। यावेळी सुनील जीवाच्या आकांताने ओरडत होता, विनवणी करत होता, पण काहीच उपयोग झाला नाही। या मारहाणीच्या वेळेस सुनीलच्या खिशात असलेले 22,000 रुपये देखील काढून घेण्यात आले। रक्ताने माखलेल्या सुनीलचे 2 पाय आणि 1 हात यात निकामी झाला। नंतर या सर्व आरोपींनी सुनीलला शिर्डीत ॲडमिट करण्याऐवजी बोभाटा होऊ नये म्हणून थेट नाशिकला त्यांच्या ओळखीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। आता हे सर्व आरोपी सुनील बरोबर तडजोड करण्याची भाषा करीत असल्याची माहिती आहे। याबाबत सुनीलने गॉडफादर चॅनलला फोन करून माहिती दिली। शिवाजी थोरात, राहणार डोराळे, दिनांक 13/4/2024 रोजी रात्री 11:15 ते 12:15 दरम्यान मला उत्तम हेंगडे नामक व्यक्तीचा फोन आला। त्यांनी मला शिर्डीमधून एक चर्चा करण्यासाठी बोलवलं आणि तिथून मला नगरपालिकेजवळून त्यांनी माझं अपहरण केलं। मला गाडीमध्ये बसवल्यानंतर उत्तम हेंगडे यांनी माझ्या खिशातला मोबाईल काढला। नवनाथ डांगे यांनी माझी झडती घेतली। झडती घेऊन माझ्या खिशातले 22,000 रुपये काढले। त्यानंतर मला डोराळे गावातील क्रिकेट स्पीचवरती नेऊन मला मारहाण केली। लाकडी दांडा, स्टंप आणि बॅट आणि लोखंडी रॉडने मला मारहाण केली। त्याच्यात माझे 2 पाय फ्रॅक्चर झालेले आहेत। त्यानंतर त्यांनी अर्धा तास चर्चा केली आणि अर्धा तास चर्चा करून त्यांच्या ओळखीच्या नाशिकच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलला मला ॲडमिट केले, जेणेकरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही यासाठी त्यांनी प्रयत्न केला। ते इथे आल्यानंतर आजपर्यंत माझ्याकडे कोणतीही पोलीस यंत्रणा आली नाही। तरी पण माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी मला न्याय मिळण्यासाठी प्राध्यापक जयंत गायकवाड यांनी न्याय मिळवून द्यावा यासाठी मी त्यांना हा सत्य व्हिडिओ पाठवत आहे। दरम्यान दिनांक 13 एप्रिल रोजी घडलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे सुनील पुरताच जायबंदी झाला। त्याने या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी केली। आता शिर्डी पोलीस या संपूर्ण घटनेचा कसा तपास करतील याकडे जनतेचे लक्ष लागले। तर सुनीलने आमरण उपोषणाचा इशारा दिला। हेंगडे आणि इतर जणांनी मिळून मला मारहाण केली। त्यामध्ये माझे 2 पाय फ्रॅक्चर झालेले आहेत। मला उठता येत नाही, बसता येत नाही आणि मला न्याय पण मिळत नाही। मी ते तडजोडीसाठी आले। ते मला सांगितले त्यांनी केस करू नको, आम्ही तुझा सगळा दवाखान्याचा खर्च करतो। मी त्यावरती नकार दिला। गॉडफादर न्यूज, डोराळे, तालुका राहाता।